नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण व्याकरणामधील समास या कृतीचा आपण अभ्यास करणार आहोत. समास ही कृती 2 मार्काला विचारली जाते. यामध्ये 3 प्रकार विचारले जातात. 1 कर्मधारय समास, 2 द्वंद्व समास, 3 द्विगु समास. आणि या कृतीवर आधारित समासाचे वर्गीकरण, समास ओळखणे, जोड्या लावणे, तक्ता भरणे इत्यादी कृती विचारल्या जातात. समास म्हणजे काय? त्याची व्याख्या पाहूया आपण. 2 किंवा अधिक पदे कंसात शब्द एकत्र येऊन त्याचे एक स्वतंत्र पद बनते, याला समास असे म्हणतात. उदाहरणार्थ आई वडील, भाऊ बहीण. याबद्दल अजून माहिती सांगायची असेल तर शब्दांचा संक्षेप करून जो नवीन जोडशब्द तयार होतो त्या प्रक्रियेला समास असे म्हणतात. आणि नवीन जोडशब्दाला सामासिक शब्द असे म्हटले जाते. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला समासाबद्दल माहिती सांगता येते. आता या समास सोडवताना काही बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे समास म्हणजे कमीत कमी 2 शब्द एकत्र येणे. सामासिक शब्द म्हणजे 2 शब्द एकत्र येऊन तयार झालेला जोडशब्द. आणि विग्रह म्हणजे शब्दाची फोड करून सांगणे. समासात कमीत कमी 2 शब्द असतात. समासातील शब्दांना पद असे म्हणतात. पहिला शब्द पहिले पद आणि दुसरा शब्द दुसरे पद. उदाहरणार्थ आई वडील. हा जो काही सामासिक शब्द आहे यामध्ये पहिला शब्द आई हे पहिले पद आणि दुसरा शब्द वडील हे दुसरे पद, हे लक्षात ठेवावे. समासातील कोणते पद महत्त्वाचे म्हणजेच प्रधान आहे यावरून समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. महत्त्वाचे पद म्हणजे प्रधान पद असते आणि कमी महत्त्वाचे पद म्हणजे गौण पद असते. ऐका, आता तुमच्यासमोर एक तक्ता आहे बघा. तर त्यामध्ये आपल्याला समासाचे मुख्य 4 प्रकार आहेत. तर हे जे काही 4 प्रकार आहेत तर ते त्यांच्या पहिल्या पदानुसार ओळखले जातात. समासाचा पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास. यामध्ये पहिले पद प्रधान असते, दुसरे पद गौण असते. तत्पुरुष समास. यामध्ये पहिले पद गौण असते, दुसरे पद प्रधान असते. द्वंद्व समास. यामध्ये पहिले पद प्रधान असते आणि दुसरे पदसुद्धा प्रधान असते. आणि चौथा प्रकार आहे बहुरूही समास. यामध्ये पहिले पद गौण असते आणि दुसरे पदसुद्धा गौण असते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ही माहिती घेता येते. आता आपण समास पाहूयात. कर्मधारय समास. त्याची व्याख्या बघू पहिली. ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथम विभक्तीत असतात त्याला कर्मधारय समास असे म्हणतात. कर्मधारय समासाची काही उदाहरणे पाहूया आपण. त्यामध्ये सामासिक शब्द आणि विग्रह दिलेला आहे तक्त्यामध्ये. पहिला शब्द आहे लघुपट, लहान असा पट. जीवनवृक्ष, जीवनरूपी वृक्ष. इच्छाशक्ती, इच्छारूपी शक्ती. महाकाव्य, महान असे काव्य. महात्मा, महान असा आत्मा. महापंडित, महान असा पंडित. महादेव, महान असा देव. विद्याधन, विद्या हेच धन. नरसिंह, सिंहासारखा नर. नीलकमल, नील असे कमल. यानंतर दुसरा प्रकार आहे आपला द्विगु समास. त्याबद्दल माहिती पाहतो आपण. हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. ज्या समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो त्याला द्विगु समास असे म्हणतात. पहिले पद संख्या विशेषण, दुसरे नाम असते. उदाहरणार्थ त्रि अधिक कोण बरोबर त्रिकोण. म्हणजे त्रिकोण या सामासिक शब्दाचा विग्रह करताना 3 कोणाचा समूह असा होतो. द्विगु समासाची उदाहरणे पुढीलप्रमाणे. 1 द्विदल, 2 दलांचा समूह. त्रिखंड, 3 खंडांचा समूह. तिठा, 3 रस्त्यांचा समूह. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. त्रैलोक्य, 3 लोकांचा समूह. चौक, 4 रस्त्यांचा समूह. चौकोन, 4 कोणांचा समूह. पंचकोन, 5 कोणांचा समूह. सप्तसिंधू, 7 सिंधूंचा समूह. आणि सप्तपदी, 7 पदांचा समूह. यानंतर तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. त्याची व्याख्या पाहूया आपण.
ज्या समासातील दोन्ही पदे अर्थ दुसऱ्या प्रधान असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. द्वंद्व समासाचे एकूण 3 प्रकार आहेत. 1. इतरेतर द्वंद्व समास. 2. वैकल्पिक द्वंद्व समास. 3. समाहार द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयनवी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्या समासाला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ, आई वडील, आई आणि वडील. नाक डोळे, नाक आणि डोळे. सुंठ साखर, सुंठ आणि साखर. कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन. विटी दांडू, विटी आणि दांडू. भाऊ आणि बहीण, बाप लेक. हे 2 समास तुम्ही सोडवायचे आहेत. त्यानंतर दुसरा उपप्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. त्याची व्याख्या पाहूया आपण. ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्पबोधक उभयनवी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ, बरे वाईट, बरे किंवा वाईट. सुख दुःख, सुख किंवा दुःख. 2-4, 2 किंवा 4. 3-4, 3 किंवा 4. भेदाभेद, भेद किंवा अभेद. पास नापास, पास किंवा नापास. मागे पुढे, मागे किंवा पुढे. आणि शेवटचा उपप्रकार आहे समाहार द्वंद्व समास. त्याची व्याख्या पुढीलप्रमाणे. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ, अंथरूण पांघरूण, अंथरूण पांघरूण वगैरे. गुरे वासरे, गुरे वासरे वगैरे. पालापाचोळा, पालापाचोळा वगैरे. खाणेपिणे, खाणेपिणे वगैरे. भाजीपाला, भाजीपाला वगैरे. कपडा लत्ता, कपडे लत्ता वगैरे. गंध फुले, गंध फुले वगैरे. आणि दानापाणी, दानापाणी वगैरे. म्हणजे अशा प्रकारे आपण समास म्हणजे काय, समासाचे प्रकार कोणते आणि त्यांची सामासिक शब्दांची फोड ह्या गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. आता तुम्हाला एक तक्ता पूर्ण करण्यासाठी दिलेला आहे. तो तक्ता पूर्ण करून त्या ठिकाणी मला नंतर पाठवायचा आहे. धन्यवाद.